शेतकरी मित्रांनो, डीएपी आणि 24-24-0 यापैकी कोणते खत योग्य? डीएपी आणि 24-24-0 या दोन्ही खतांमध्ये पालाश नसतो. पण सर्वात मोठा फरक म्हणजे नायट्रोजन आणि स्फुरदाच्या प्रमाणात आहे. डीएपी मध्ये 18% नायट्रोजन आणि 46% स्फुरद असते. तर 24-24-0 मध्ये 24% नायट्रोजन आणि 24% स्फुरद असते. म्हणजेच डीएपी मध्ये स्फुरद जास्त तर 24-24-0 मध्ये नायट्रोजन जास्त असते. त्यामुळे दोन्ही खतांचा उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो. आता डीएपीच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. डीएपी मध्ये स्फुरदाचे प्रमाण तब्बल 46% असल्यामुळे पिकांच्या मुळांचा विकास चांगला होतो. पेरणीनंतर सुरुवातीच्या वाढीसाठी हे खत अत्यंत उपयुक्त आहे. मजबूत मुळे तयार झाल्यामुळे झाड अन्नद्रव्ये अधिक प्रभावीपणे शोषून घेते, त्यामुळे पुढील वाढ, फुलधारणा आणि उत्पादनासाठी चांगला पाया तयार होतो. आता 24-24-0 खताचे फायदे पाहूया. या खतात 24% नायट्रोजन आणि 24% स्फुरद असल्यामुळे पिकांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा मिळतो. नायट्रोजनामुळे झाडांची जोमदार वाढ होते, पाने हिरवीगार आणि तंदुरुस्त राहतात, तर स्फुरदमुळे मुळांचा विकासही चांगला होतो. त्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात 24-24-0 हे खत अत्यंत उपयुक्त ठरते. मग शेवटी कोणते खत वापरावे? जर पिकाला स्फुरदाची जास्त गरज असेल किंवा पेरणीच्या वेळी मजबूत मुळांचा विकास करायचा असेल, तर डीएपी हा चांगला पर्याय ठरू शकतो. पण सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात झाडांची जोमदार वाढ आणि नायट्रोजनचा संतुलित पुरवठा हवा असेल, तर 24-24-0 उपयुक्त ठरू शकते. लक्षात ठेवा, कोणतेही खत अंदाजाने वापरू नका. माती परीक्षण आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच योग्य खताची निवड करा. अशाच शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी स्मार्ट शेती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.